हाय, हॅलो, नमस्कार. तुमचं माझ्या स्वादिष्ट रेसिपी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. मुलांच्या आवडीची चीज शंकरपाळी. इथं मी मेजरमेंटसाठी एक वाटी घेतली आहे आणि त्या वाटीने एक वाटी मैदा घेतला आहे. तो मैदा आपण छानपैकी चाळणीने चाळून घ्यायचा, म्हणजे मैद्यात जी घाण असेल ती जाईल. आणि तो चाळल्यानंतरनं त्याच वाटीने पुन्हा आपण एक वाटी गव्हाचं पीठ पुन्हा चाळून घ्यायचं आहे. आता हे पीठ चाळून झालं की त्यात 2 चमचे ओवा हातात घेऊन क्रश करून त्यामध्ये टाकायचा, म्हणजे पिठाला छान ओव्याचा स्वाद येतो. आणि नंतर त्यात आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं. 2 चमचे तूप टाकायचं. तूप वितळण्याची काहीच गरज नाही. जसं नॉर्मल टेम्परेचरला तूप असतं तसं जरी टाकलं तरी ते चालतं. आणि आता इथं मी चीज घेतला आहे. तुम्ही स्लाईस म्हणाल तर साधारण 3 स्लाईस तुम्ही घेऊ शकता चीजच्या. इथं मी चीज खिसून घेत आहे, म्हणजे पिठात आपण चीज मिक्स करताना पीठ लगेच एकजीव होतं किंवा चीज त्या पिठामध्ये एकत्र छान एकजीव मिक्स होतं. ही शंकरपाळी मुले अगदी आवडीने खातात. चीज इथं पूर्ण किसून झालेला आहे. आता हे टाकलेले चीज पूर्ण पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. दोन्ही हाताच्या मदतीने छान एकजीव करायचं किंवा दोन्ही हातांच्या मध्ये पीठ घेऊन ते छान असे चोळून घ्यायचं, म्हणजे चीज पूर्ण एकजीव झालं पाहिजे पिठामध्ये. दोन्ही हातांच्या मध्ये पीठ घेऊन छान स्मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे ते पूर्ण छान एकजीव होईल. आता पिठामध्ये सर्व साहित्य छान एकजीव झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. मी जी मेजरमेंटसाठी वाटी घेतली होती त्या वाटीने इथे मी पाऊण वाटी दूध घेतलं आहे. आणि आता हे पीठ दुधामध्ये छान मळून घ्यायचं. पीठ मळताना पाण्याचा वापर न करता आपण दुधाचा वापर करणार आहोत. पिठाचा छान गोळा तयार करून घ्यायचा. पीठ जास्त पातळही करायचं नाही. परफेक्ट मेजरमेंट म्हणाल तर या मिश्रणासाठी पाऊण वाटी दूध सहज लागते. मला हे पीठ मळण्यासाठी पाऊण वाटी दूध लागले. त्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने गोळा तयार झाला. पीठ मळून झालेले आहे. मळलेल्या पिठाला छान तेल लावून पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं. आता हे पीठ 10 ते 15 मिनिट साईडला ठेवायचं, जेणेकरून हे पीठ छान फुललं पाहिजे. आता इथे 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. पीठ छान मऊ पडलेलं आहे. पुन्हा एकदा छान मळवून घ्यायचं पीठ, म्हणजे लाटताना ते तुटल्यासारखं होणार नाही. शंकरपाळी करताना ते छान लाटता येईल किंवा कापताही येईल, तिचा आकार बिघडणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा छान मळवून घ्यायचं. मळलेल्या पिठाचे छान गोळे करून घ्यायचे. गोळे एकसारखे होतील असे करायचे, म्हणजे लाटताना त्याच्यात चिरा पडल्यासारख्या दिसणार नाहीत. इथं कट्ट्यावर मी लाटून घेत आहे. लाटताना तेल किंवा पिठी घ्यायची गरज नाही, असं सुद्धा छान लाटायला येतं. आपण याची पारी खूप पातळ लाटणार आहोत. आपली पारी पूर्ण लाटून झाल्यानंतरनं त्याच्या आपण छोटे छोटे स्क्वेअर शेपमध्ये बारीक कट करणार आहोत. आपण ही रेसिपी करताना 2 ते 3 टिप्स लक्षात ठेवायच्या. एक, यात मोझरेला चीज न वापरता आपल्याला प्रोसेस चीज वापरायचा आहे. 2, आपण पीठ मळताना पाण्याचा उपयोग करायचा नाही, दुधाचा उपयोग करायचा आहे. त्यामुळे आपली शंकरपाळी खूप छान बनते. आणि पीठ मळताना खूप घट्ट किंवा खूप पातळही मळायचं नाही, त्यामुळे आपली शंकरपाळी लूज पडते. पीठ जर पातळ असेल तर आपली शंकरपाळी खूप लूज पडते. त्यामुळे पीठ जास्त पातळ करायचं नाही.
तुम्ही अशा पद्धतीने बारीक बारीक स्क्वेअर शेपच्या शंकरपाळी करून घ्यायची आहे. तोपर्यंत मी इथं गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. आता तेल छान गरम झालेलं आहे, तर आपण यातून तळून घेणार आहोत. थोडे थोडे करून आपण तेलात सोडायचे. प्रथम टाकताना गॅसची फ्लेम हाय करायची, नंतर गॅसची फ्लेम बारीक करून एकसारखं भाजून घ्यायचं आहे. इथं छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण अशा साऱ्या शंकरपाळी तळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता खूप छान बनलेल्या आहेत. तसेच या खूप क्रिस्पीही बनलेल्या आहेत. तुम्ही आवाज त्याचा पाहू शकता. जेव्हा ह्या शंकरपाळी मी तळत होते तेव्हा पूर्ण घरभर त्याचा चीजचा स्मेल पूर्ण घरभर पसरला होता. खायला ही खूप अत्यंत स्वादिष्ट लागते. नंतर याच्यामध्ये मी लाल तिखट आणि थोडंसं ऑरेगॅनो टाकलं आहे. ते पूर्ण छान एकजीव करून घ्यायचं आणि हे खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि कमेंट करून नक्की सांगा की कशी बनली व तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा.